नमस्कार मंडळी. मी राहुल पाटील सांगली. हवामान साक्षरता या लोकचळवळीमध्ये आपलं स्वागत आहे. आज 1 फेब्रुवारी दुपारचे 4:29 झालेले आहेत. समोर आपल्याला एक ॲनिमेशन चित्र दिसत असेल. यामध्ये आपल्याला गेल्या 24 तासातील ढगांची आणि पाण्याची वाफ याची परिस्थिती आपल्याला दिसून येईल. जो पश्चिमी चक्रवात होता, जो जम्मू काश्मीर आणि उत्तर भारतातील बऱ्याच राज्यांना धडकून बऱ्यापैकी धुमाकूळ घालून नुकसान करून तो पुढं बऱ्यापैकी हिमालयापलीकडे चीन देशाकडे गेलेला आपल्याला पूर्णपणे आता इथे या ठिकाणी दिसून येईल. तर गेल्या 24 तासामध्ये माफ करा. तर गेल्या 24 तासामध्ये तो बऱ्याच महाराष्ट्रातील जो उत्तरेकडील भाग होता त्यामध्ये हलकंसं ढगाळ वातावरण हे बऱ्यापैकी निर्माण करून वरती परत थोडं उत्तरेकडे सरकत तो परत आपले जे आसाम वगैरे ही राज्य आहेत या राज्याच्या पलीकडं तो चीन देशाकडे निघून गेला. तर अशा पद्धतीनं थोडंफार बाष्प जे आहे अजूनसुद्धा महाराष्ट्रावरती उपलब्ध आहे. या बाष्पाचा एकंदरीत परिणाम महाराष्ट्रावरती काय होतो हे आपण पुढील टप्प्यात पाहू. तर पुढील टप्प्यात आपण वाऱ्याचा विचार करण्या अगोदर आपण महत्त्वाची गोष्ट आपण एक सूचना आपण करत आहोत. हवामान साक्षरता लोकचळवळ ही जी लोकचळवळ आहे या लोकचळवळीचं जे महत्त्वाचं यूट्यूब चॅनल आहे ज्यातून आपण व्हिडिओ प्रसारित करतो. तर हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर आपल्याला तो समजावा यासाठी आपण हवामान साक्षरता लोकचळवळ हे चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करावं. येथील येणारे जे व्हिडिओ आहेत ते आपण जरूर पुढे पाठवावेत, कारण याचा लाभ सगळ्यांना पुढे पाठवल्यानंतरच होतो. तुम्ही फक्त बघून सोडला तर त्याचा लाभ फक्त तुम्हाला होतो. पुढे पाठवल्यानंतर तेव्हा बऱ्याच जणांना त्याचा लाभ होऊ शकतो. तर त्याबरोबर आपण आठवणीनं हे जे बेल आयकॉन आहे, घंटा आकाराचं चित्र आहे, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपण घंटा आकाराचं चित्र जे आहे तर ते आपण आठवणीनं ऑन करून ठेवावं. हे क्लिक करून ठेवल्याशिवाय आपल्याला नवीन व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या सूचना मिळणार नाहीत. त्यामुळे आठवणं मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण हे घंट्या आकाराचं चित्र जे आहे ते आपण क्लिक करून ऑन करून ठेवावं. तर पुढील टप्प्यात आपण पाहणार आहोत की वाऱ्याची परिस्थिती एकंदरीत काय राहील. समोर आपल्याला एक ॲनिमेशन दिसत असेल. यामध्ये आपल्याला जमिनीपासून 1.5 किलोमीटर उंचीवरती म्हणजे 1500 मीटर उंचीवरती जो हवेचा दाब आहे, 850 हेक्टापास्कल हवेचा जो दाब असतो तर तो आपल्याला दिसून येईल. त्यामध्ये एक वाऱ्याची चक्राकार स्थिती साधारणतः जम्मू काश्मीरच्या खाली आणि दिल्लीच्या वरती आपल्याला दिसून येईल. त्यामुळं थोडंफार काय होतं की हे जे बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे जे आहेत ते वारे थोडेफार उत्तरेकडे चालले आहेत. म्हणजे महाराष्ट्रावरती साधारणतः दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडून उत्तरेकडे अशा पद्धतीनं वाऱ्याची दिशा आहे. तर यामुळे थोडंफार काय होतं की भारताचा जो खालचा निम्मा भाग आहे, दक्षिणेकडचा पूर्ण निम्मा भाग आहे, या निम्म्या भागातील जे उष्ण असं बाष्प आहे, वातावरण या ठिकाणी उष्ण थोडाफार असतं. तर हे उष्ण बाष्प जे आहे तर हे थोडंफार गरम जे बाष्प आहे ते वरती येतं. त्यामुळं थोडीफार जी थंडी कमी झालेली आपल्याला दिसत आहे तर ह्याचाच परिणाम हा थंडी कमी होण्यामध्ये होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे थोडंफार हे जे वारे आहेत हे उत्तरेकडील थंड वारे थोडंफार गुजरातवरून येत आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये थोडंफार वातावरण थोडंफार थंड व्हायला चालू झालं असेल. त्याबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जो नाशिककडचा नंदुरबारचा भाग आहे तो थोडंफार सामान्य म्हणजे थंडी सामान्य त्या ठिकाणी राहील. बाकी उर्वरित महाराष्ट्रामध्ये थंडी जी आहे तर ती थोडीफार आपल्याला कमी झाली असेल. तर थंडी कमी होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे उत्तर वारे आहेत ते उलटे वाहणारे वारे हेच आहेत. जर आपण जमिनीवरचा दाब पाहिला, आत्ता मगाशी आपण पाहिला तो 850 हेक्टापास्कल दाब होता, जो जमिनीपासून 1.5 किलोमीटर उंचीवरती हवेत असतो. आणि हा सरफेसवरचा म्हणजे जमिनीलगतचा हा जो एकंदरीत वारे आहेत ते आपल्याला दिसून येतील की थोडंफार यामध्ये सुद्धा बंगालच्या उपसागरावरून जे बाष्प आहे किंवा बंगालच्या उपसागरावरून येणारे जे वारे आहेत ते अशा वक्राकार पद्धतीने चक्राकार पद्धतीने इकडे येत आहेत आणि महाराष्ट्रावरती ते अशा पद्धतीने वरती जात आहेत. आणि इथं जे वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे यामुळे बऱ्यापैकी वरील जे उत्तर भारतातील जे वारे आहेत थंड वारे, ते थंड वारे गुजरातवरून साधारणतः या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये जात आहेत. तर याचा एकंदरीत परिणाम असा होतो की साधारणतः महाराष्ट्रातील जो उत्तरेचा भाग आहे, उत्तरेचा भाग म्हणजे आपण पाहू शकत असाल तर उत्तरेचा जो नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जो भाग आहे तर या भागामध्ये थोडंफार थंडी सामान्य राहील. त्या विपरीत उर्वरित महाराष्ट्रातील म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल किंवा मराठवाडा असेल आणि वऱ्हाड असेल, खानदेश असेल आणि खानदेश म्हणण्यापेक्षा वऱ्हाड आणि विदर्भातील सर्व जिल्हे असतील यामध्ये थोडंफार थंडी हलकीशी कमी झाल्याचा आपल्याला अनुभव येईल.
तर अशा पद्धतीनं हा आजचा हवामान अंदाज होता. पुढील सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हे जे ढग आहेत, सध्या जम्मू काश्मीरमध्ये थोडंफार ढग उपलब्ध आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी अजूनसुद्धा बर्फवृष्टी होत आहे, बर्फ पडत आहे बऱ्यापैकी. तर पुढील जो पंजाबचा एरिया आहे त्यामध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होत असेल. तर अशा पद्धतीनं हे जे ढग आहेत हे ढग पूर्णपणे चीन या देशावरती निघून गेल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये जो धुमाकूळ घातला होता तर तो कमी झालेला आहे. आणि हा धुमाकूळ म्हणजे हा जो पश्चिमी चक्रवात आहे, हा पश्चिमी चक्रवाताचा जे परिणामकारकता आहे ती कमी झाल्यानंतर वारे परत पूर्ववत चालू होतील आणि पूर्ववत म्हणजे साधारणतः उत्तरेकडून परत दक्षिणेकडे चालू होतील. त्यानंतर थंडीमध्ये हलकीशी वाढ होईल. पण तरीही थंडीमध्ये वाढ झाली तरी आपण हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आता कधीही थोड्या दिवसांनी 10 ते 15 दिवसांनी उन्हाळा चालू होऊ शकतो. याची लक्षणंसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी दिसत आहेत, कारण निसर्ग लक्षणं लवकर देत असतो. तर त्यानुसार आपण जर पाहत असाल तर साधारणतः दुपारी 4 ते 5 तास हा जो उन्हाचा कडाका वाढलेला आहे तो उन्हाळा चालू उन्हाळा चालू होत असल्याची एक चाहूल आहे. आणि आपण धुकं कमी होणे किंवा थंडी उशिरा जाणवणे, रात्री 8-9 नंतर थंडी जाणवणे आणि सकाळी ती 6-7-8पर्यंतच फक्त असणे, हे सुद्धा लक्षण जे आहे ते हिवाळा संपत आल्याचं लक्षण आहेत. आपण हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये वाऱ्याची जी स्थिती आहे ती बदलून वारे परत नैऋत्येकडून थोडंफार हिमालयाकडे वाहण्यास सुरुवात होतील 10 ते 15 दिवसामध्ये. आणि मग थोडंफार हळूहळू उन्हाळा चालू होईल अशी एकंदरीत परिस्थिती आहे. तर पुढील सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला पाण्याची वाफ किंवा बाष्प आपण जे म्हणतो ते दिसून येईल. तर नंदुरबार, धुळे या 2 जिल्ह्यात वगळता इतर ठिकाणी बऱ्यापैकी पाण्याची वाफ ही मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळं थोडंफार काय होईल की काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं धुकं आणि दव हे उद्या पडू शकतं. त्याबरोबर थंडी साधारणतः ह्या काळामध्ये कमी जाणवेल आणि कमी जाणवण्याबरोबरच थंडी ही थोडीफार कमी झालेली आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीनं हे एकंदरीत वातावरण आहे. पुढील काळामध्ये उद्याच्या दिवशी परत काय वातावरण कशा पद्धतीनं बदलतं आणि काय त्यामध्ये महत्त्वाच्या घडामोडी आहेत, चेंजेस, ते आपण आपल्याला नवीन अपडेटमध्ये सांगू. तत्पूर्वी जाण्यापूर्वी महत्त्वाची गोष्ट जी होती ती आपण सर्व फळबागा किंवा बाकीच्या ज्या आपल्या पिकं आहेत त्या पिकांना सिंचनाची आपल्याकडे पाण्याची सुविधा उपलब्ध असेल तर आपण संध्याकाळच्या वेळेला बागेला किंवा आपल्या पिकाला पाणी द्यावं, जेणेकरून संध्याकाळच्या वेळेला दिलेलं पाणी हे जमिनीचं तापमान नियंत्रित ठेवतं. त्याबरोबर पिकाचं तापमानही सुद्धा नियंत्रित राहतं आणि पिकाची वाढ कुठं खुंटत नाही. पिकाची वाढ जर जोमदार पद्धतीने चालू असेल तर ते रोग, किडी यांना कमी बळी पडतं आणि आपली नुकसान पातळी कमी होऊ शकते. तर ही आठवणीनं आपण एक गोष्ट करावीत. त्याबरोबर आपल्याकडे नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचा आपण अवलंब करावा. जास्तीत जास्तपणे नैसर्गिक पद्धतीने जे आपल्याकडे आच्छादन असतं, पालापाचोळा, काडी कचरा हा शक्यतो आपल्या बागेतील किंवा आपल्याकडे जे पीक आहे त्या पिकाच्या मुळाशी आपण टाकावं, जेणेकरून त्याला आच्छादन होईल. कारण उन्हाचा कडाका जरी वाढत असला तरी त्या पद्धतीनं पाण्याचा वेग आहे जो आहे पाण्याच्या बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो आपण नियंत्रित करू शकतो, कमी करू शकतो. आणि अशा पद्धतीनं जमिनीचं तापमान नियंत्रित राहू शकतं आणि त्या पद्धतीने चांगल्या पिकाची निकोप वाढ होऊ शकते. तर पिकाची निकोप वाढ झाली त्यानंतर त्याला आपल्याला भरपूर भरघोस असं उत्पन्न मिळू शकतं. ह्या काही गोष्टीचा आपण अवलंब करावात आणि आपला थोडंफार जे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आहोत तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीवरती आच्छादन असणं तर खूप चांगली गोष्ट असते. त्यामुळे दुष्काळाची दाहकता आपण कमी करू शकतो, ही नम्र विनंती.